नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे मऊ आणि लुसलुशीत असे मस्त मेथीचे पराठे. आता हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठीच बनवत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मस्त ताजी मेथी मिळते आणि ती मेथी मी प्रत्येक आठवड्याला विकत आणते. तशीच या आठवड्याला सुद्धा आणली. तर मग रात्री मुलांनी मला सांगितलं की उद्या आम्हाला टिफिनमध्ये मेथीचे पराठेच दे. मग मी तिला रात्री साफ करून ठेवली आणि सकाळी मग पराठे बनवायला घेतले. तर तिला स्वच्छ धुवून घेतली आणि आता कापून घेत आहे. त्याचबरोबर मी भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा कापून घेतली आणि कोथिंबीर आणि मेथी एका परातमध्ये काढून घेतली. आता यामध्ये मी आलं, लसूण, मिरची आणि जिरे घालून एक वाटण तयार केलं होतं ते घालून घेत आहे. त्यानंतर तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे. त्यानंतर 1 चमचाभर तीळ घालून घेत आहे आणि त्याचबरोबर ओवासुद्धा घालून घेत आहे. तर ओवा नेहमीप्रमाणे हातावर क्रश करून घालायचा, त्यामुळे पदार्थामध्ये त्याचा फ्लेवर उतरतो. त्यानंतर इथे पीठ घालून घेत आहे. तर 2 कप मी गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन आणि 1 वाटी दही घालून घेत आहे. दही घातल्यामुळे पराठे आपले मुलायम होतात. त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता या तयार झालेल्या गोळ्याला 1 चमचाभर तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं. आता यातून छोटा गोळा घेऊन त्याला पोळीकरता बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याचा पराठा लाटून घ्यायचा. तर आपल्याला पराठा इथे पातळ लाटून घ्यायचा आहे, त्यामुळे पराठा मऊ होतो. आता हा लाटून झालेला पराठा गरम झालेल्या तव्यावर घालून दोन्ही साईडनी त्याला भाजून घ्यायचं. तेल लावून छान अलटीपलटी करून खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे हा आपला पराठा तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे बाकी पराठे सुद्धा मी इथे बनवून घेतलेले आहे. तर मी भेटते तुम्हाला पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.